सांगितलंय की ह्या उपोषणाला कंटबाजी केली त्यासाठी हे सरकार म्हणजे शेतकऱ्याचं हत्यार रुमणे ही वाकडे तसं सगळ्यांना वाकडं नाही केलं तर शेतकऱ्यांची गाठ आहे म्हणा. या सरकारला सांगतो हे शेतकऱ्यांचं शेवटचं हत्यार आहे. या हत्याराने फडणवीस सरकारला बी सगळ्याला बी शेतकरी हाणल्याशिवाय राहणार नाही. हे शेतकऱ्याचं हत्यार आहे. अरे शेतकऱ्याच्या जीवावर जगतात आणि सांगतात दादानी टंचबाजी केली. अरे माझं जाताना तुम्ही शेतकऱ्याच्या पुढे शेतकऱ्याचं काय महत्व आहे ते तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुम्ही शेतकरी नाही भिकार चोट सरकार आहे. त्याला रुमण्याने हल्ल्याशिवाय राहणार नाही आणि हे रुमणं त्याच्यासाठीच आणले झालीच पाहिजे. यातून असल्यामुळं आज रोहितदादांनी केलेल्या आंदोलनाला यश येवो यासाठी मी विठ्ठलाकडे प्रतिज्ञा करणार आहे आणि आपल्या रोहितदादाला लवकरात लवकर उपोषण सोडवण्यासाठी या सरकारनं जळभद्री सरकारनं इतका विलंब लावलाय. 4 दिवस जर उपोषण करत असतील तर अशा आमदाराला त्यांना उपाशी राहायचं वेळ का आली तर ह्या सरकारने आणलेली आहे. आणि कारण असे आमदार उपाशी राहतात त्यांना उपाशी राहायची सवय नसती तरी पण उपाशी राहिलेले आहेत शेतकऱ्यासाठी. तरी मी या सरकारकडे विनंती करतोय 2 हात जोडून आणि माझं रुमणं ठेवून आपल्या मस्तकावर विचार करा आणि आपल्या तुम्हाला जी आम्ही शेतकऱ्यांनी गादीवर बसवलंय ती गादी सुद्धा हिसकावून घेण्याची ताकद माझ्या शेतकऱ्यामध्ये आहे. म्हणून मी आपल्याला सरकारला विनंती करतोय की माझ्या रोहितदादाच्या मागण्या पूर्ण करा आणि आमचं जरांगे पाटील सुद्धा आता येणारच आहेत ही म्हणून मी या ठिकाणी आंदोलनाला भेट देतो आहे. जय हिंद जय महाराष्ट्र.